नमस्कार, मी ॲस्ट्रोलॉजर प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं आपल्या ॲस्ट्रो प्राजक्तामध्ये अगदी मनापासून स्वागत करते. आशा करते तुम्ही सगळे स्वस्त असाल, मस्त असाल आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह असाल. आजचा व्हिडिओ खास माझ्या मीन राशींच्या प्रिय मित्र आणि मैत्रिणींसाठी आहे. मीन राशींच्या व्यक्तींसाठी 23 जुलैनंतरचा काळ हा एक वेगळाच अनुभव घेऊन येत आहे. गेल्या काही महिन्यांपासून तुमच्या मनात एकच प्रश्न वारंवार निर्माण होत होतं. इतकी मेहनत करूनही पैशांची अडचण का संपत नाही? अनेकदा असे वाटले की नशीब जणू तुमच्या दाराशी येऊन परत फिरत आहे. काही कामे अगदी शेवटच्या टप्प्यावर येऊन थांबली, काही व्यवहार पूर्ण होण्याच्या आधीच बिघडले, तर काही लोकांनी दिलेली आश्वासनं हवेत विरून गेली. त्यामुळे मनात निराशा, अस्वस्थता आणि भविष्याची चिंता वाढत गेली. पण कठीण काळानंतर चांगला काळ येतोच आणि आता तुमच्या आयुष्यात तसाच एक टप्पा सुरू होण्याची चिन्हे दिसत आहे. 23 जुलैनंतर तुम्हाला मिळणार सर्वात मोठी आनंदाची म्हणजेच बातमी ती पैशाशी संदर्भात आहे. ही बातमी अशी असेल की ती तुमच्या आर्थिक आयुष्याला नवीन दिशा देईल आणि अनेक दिवसांपासून मनावर असलेलं ओझं हलकं झाल्याची भावना निर्माण होईल. बराच काळ तुम्ही एका विशिष्ट आर्थिक गोष्टीची वाट पाहत असाल. कदाचित एखादं थकीत पेमेंट, एखादा मोठा व्यवहार, नोकरीतली आर्थिक लाभ, व्यवसायातील नफा किंवा तुमच्या कष्टाचं योग्य फळ. तुम्ही प्रत्येक वेळी वाटायचं की यावेळी नक्की होईल, पण काही ना काही कारणाने तो पैसा हातात येत नव्हता. यामुळे अनेक योजना पुढे ढकलाव्या लागल्या. घरातील गरजा असतानाही स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवाव्या लागल्या. कधी तर स्वतःच्या क्षमतेवर शंका यायला लागली. पण आता परिस्थिती हळूहळू बदलू लागली आहे. ज्या मार्गाने पैसा येण्याची शक्यता तुम्ही जवळजवळ सोडूनच दिली होती ना, त्याच मार्गाने आता अनपेक्षितपणे चांगली बातमी मिळू शकते. ही चांगली बातमी, ही आनंदाची बातमी अचानक मिळेल, पण ती अचानक निर्माण झालेली नसेल बरं का. तिच्या मागे तुमचे अनेक दिवसांचे कष्ट, संयम आणि प्रामाणिक प्रयत्न असतील. अनेकदा विश्व आपल्याला योग्य वेळ, योग्य फळ देतं. काही गोष्टी उशिरा मिळतात, पण त्या कायमस्वरूपी आनंद देऊन जातात. तुमच्याही बाबतीत अशीच एक वेळ येऊ शकते. एका दिवशी आलेला फोन, मोबाईलवर आलेला संदेश किंवा बँकेच्या खात्यात जमा झालेली रक्कम सूचना तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरचं अनेक दिवसांचं हास्य परत आणणार आहे. त्या क्षणी तुम्हाला जाणवेल की इतके दिवस केलेली प्रतीक्षा ही व्यर्थ गेली नाही. ज्या व्यक्ती व्यवसाय करत आहे त्यांच्यासाठी ही बातमी मोठ्या आर्थिक व्यवहाराशी संबंधित असू शकते. अनेक दिवसांपासून ज्याची वाट पाहत होता तो ग्राहक पुन्हा संपर्क साधू शकतो. बंद पडलेला व्यवहार पुन्हा होऊ शकतो. एखादी मोठी ऑर्डर तुम्हाला मिळू शकते किंवा थकीत रक्कम अखेर तुमच्या खात्यात जमा होऊ शकते. या आर्थिक घटनेमुळे तुमच्या व्यवसायाला नवीन बळ मिळेल. फक्त पैसा मिळेल असं नाही, तर तुमचा आत्मविश्वासही बदलेल आणि तो दुपटीने वाढेल. पुढील मोठे निर्णय घेण्यासाठी धाडस पुन्हा तुम्हाला मिळेल. त्यानंतर जे मीन राशीचे लोक नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी ही आनंदाची बातमी वेगळ्या स्वरूपात येऊ शकते. अनेक दिवसांपासून अपेक्षित असलेलं बोनस, प्रोत्साहनपर रक्कम, पगारवाढ किंवा थकीत आर्थिक लाभ तुम्हाला मिळू शकतो. काहींना नवीन संधीमुळे उत्पन्न वाढण्याची शक्यता निर्माण होईल. तुमच्या कामाची दखल देखील घेतली जाईल आणि त्याचा आर्थिक फायदा तुम्हाला मिळू शकतो. त्यामुळे घरातील वातावरण अधिक आनंदी होईल. कुटुंबातील लोकांनाही दिलासा मिळेल की आता आर्थिक परिस्थिती सुधारण्यास सुरुवात झाली आहे. या काळात एक महत्त्वाची गोष्ट घडू शकते. तुम्ही अनेक दिवसांपासून एखादा आर्थिक निर्णय घेण्यात संभ्रमात असाल, पण ही एकच आनंदाची बातमी तुमचा विचारच बदलून टाकेल. मीन राशीच्या माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, तुम्ही पुन्हा आत्मविश्वासाने तुमच्या भविष्याचे नियोजन करून लागाल. घरातील काही अपूर्ण कामे पूर्ण करण्याचा विचार कराल. काही जण कर्ज फेडण्याचा निर्णय घेतील, तर काही जण बचतीला सुरुवात करतील. अनेकांना वाटेल की आता जीवन पुन्हा योग्य मार्गावर येत आहे. या काळात सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे काय, तर पैशामुळे मिळणारी मानसिक शांतता. पैसा हा फक्त खर्च करण्यासाठी नसतोच, तर तो माणसाला सुरक्षिततेची भावना देखील देतो. जेव्हा आपल्या हातात पुरेसा पैसा असतो ना, तेव्हा मन आपलं अधिक स्थिर होतं, निर्णय स्पष्ट होतात आणि भविष्यातली भीती कमी होते. त्यामुळे 23 जुलैनंतर मिळणारी ही आर्थिक आनंदाची बातमी तुमच्यासाठी फक्त रकमेची प्रगती नसून आत्मविश्वास,
समाधान आणि नव्या सुरुवातीचं प्रतीक देखील ठरू शकतं. गेल्या काही महिन्यात तुम्ही अनेकदा इतरांचे यश पाहिले. स्वतःच्या परिस्थितीचा विचार करून मनात नेहमी खंत निर्माण झाली. आपली वेळ कधी येणार हा प्रश्न तुम्हाला सतत पडत होताच. पण हा प्रश्न सतत पडत असताना प्रत्येक व्यक्तीची वेळ वेगळी असते. तुमची वेळ आता जवळ येत आहे असे मानण्यास हरकत नाही. तुम्ही केलेल्या प्रयत्नांचं फळ हळूहळू तुमच्या समोर येणार आहे. ज्या गोष्टी तुम्हाला अशक्य वाटत होत्या त्या शक्य होण्याची चिन्हे आता दिसणार आहे. या एका आर्थिक बातमीमुळे तुमचा दृष्टिकोन बदलेल. तुम्हाला पुन्हा वाटू लागेल की मेहनत कधीच वाया जात नाही. ही बातमी मिळाल्यानंतर एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, आनंदात घाईघाईत निर्णय घेऊ नका. हा पैसा योग्य ठिकाणी वापरा. भविष्यासाठी काही रक्कम राखून ठेवा. आवश्यक गरजाच पूर्ण करा आणि उरलेल्या पैशांचं नियोजन करा. कारण हा क्षण फक्त आनंदाचा नाही तर भविष्यातील आर्थिक स्थैर्याचा पाया घालण्याचा आहे. जर तुम्ही संयमाने आणि शहाणपणाने निर्णय घेतले तर हीच एक आर्थिक संधी ना तुमचे पुढील अनेक महिन्यांसाठी तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडू शकते. 23 जुलैनंतर मिळणारी ही एकच मोठी आनंदाची बातमी तुमच्या चेहऱ्यावर हास्य आणेल, तुमच्या घरात आनंदाचे वातावरण निर्माण करेल आणि तुमच्या मनातल्या अनेक शंका दूर करेल. ज्या क्षणाची तुम्ही अनेक दिवसांपासून वाट पाहत होता ना तो क्षण आता हळूहळू तुमच्या आयुष्यात प्रवेश करत आहे. गेल्या काही काळात आर्थिक अडचणींमुळे अनेक इच्छा मनातच दडपून ठेवल्या. एखादी वस्तू घ्यायची होती, एखादं काम पूर्ण करायचं होतं, कुटुंबासाठी काही विशेष तुम्हाला करायचं होतं, पण प्रत्येक वेळी पैशाचा विचार करून निर्णय पुढे ढकलावा लागला. त्यामुळे मनात एक प्रकारची अस्वस्थता निर्माण झाली होती. मात्र आता परिस्थिती वेगाने बदलू लागेल. तुम्हाला मिळणारी ही एकच आनंदाची बातमी तुमच्या आर्थिक आयुष्यात एक आशेचा किरण घेऊन येणार आहे. अनेक दिवसांपासून अडकलेली रक्कम, थकीत पेमेंट, एखादा मोठा व्यवहार किंवा तुमच्या कष्टाचं योग्य फळ तुमच्या हातात येऊ शकतं. हीच ती बातमी असेल जी तुमच्या चेहऱ्यावर खरं समाधान आणेल. या आर्थिक लाभामुळे सर्वात आधी तुमच्या मनावरील ताण कमी होईल. अनेक दिवसांपासून प्रत्येक खर्च करण्यापूर्वी 10 वेळा विचार करावा लागत होता. छोट्या छोट्या गोष्टीसाठी पण हिशोब मांडावा लागत होता. आता मात्र तुम्हाला मोकळा श्वास घेता येणार आहे. पैसा मिळाल्यानंतर तुम्हाला जाणवेल की आयुष्यातली अनेक चिंता फक्त योग्य वेळेचीच वाट पाहत असती आणि जेव्हा योग्य वेळ येते ना तेव्हा जे काही अडथळे असतात ते आपोआप दूर होतात. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना या काळात विशेष समाधान मिळू शकतं. म्हणजेच काय तर एखादा ग्राहक ज्याच्याकडून तुमच्याकडे भरपूर पैसे येण्याची अपेक्षा तुम्ही संपवली होती ना तो अचानक फोन करून तुम्हाला पैसे देऊ शकतो. आता बघा 23 जुलैनंतरचा हा काळ तुम्हाला एक महत्त्वाचा संदेश देईल. योग्य वेळ आल्यावर कष्टाचे फळ नक्की मिळते. त्यामुळे स्वतःवरील विश्वास कायम ठेवा, संयम सोडू नका आणि प्रत्येक संधीचं स्वागत करायला विसरू नका. तुमच्या आयुष्यात येणारी ही एकच मोठी आर्थिक आनंदाची बातमी केवळ त्या एका दिवसापुरती मर्यादित राहणार नाही तर ती तुम्हाला पुढील प्रवासाला नवीन दिशा देईल. तुमच्या चेहऱ्यावर उमटणारे समाधान, कुटुंबाच्या डोळ्यातील आनंद आणि मनात निर्माण होणारी नव्या सुरुवातीची उमत हीच या काळात सगळ्यात मोठी कमाई ठरणार आहे. मीन राशीच्या माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला ही बातमी कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा. तुम्हाला जर असं वाटत असेल ना की तुमच्या आयुष्यात असं काहीतरी घडतंय तर घडणारच आहे. 23 जुलैनंतर तुमच्या आयुष्यात खूप सुखद काळ चालू होतोय. त्यामुळे एका व्हिडिओला लाईक करा. तुमच्या एका लाईकनी आणि एका कमेंटनी मला पुढचे व्हिडिओ बनवायला खूप उत्साह मिळतो, खूप प्रोत्साहन मिळतं. त्यामुळे एक लाईक, एक कमेंट करा. आणि जर तुम्ही खरंच पहिल्यांदा आपल्या भविष्यवाणी ऐकत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कारण अशाच नवीन भविष्यवाणी तुम्हाला मी सांगणार आहे जेणेकरून तुमच्यातला आत्मविश्वास, तुमच्यातली सकारात्मकता खूप चांगली राहील. चला मग व्हिडिओ आवडला तर लाईक करा. त्याचबरोबर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ कमेंट करायला विसरू नका. तुम्ही मीन राशीचे असाल तर होय मी मीन राशीचा अशी देखील कमेंट करायला विसरू नका. भेटू पुन्हा अशाच नवीन आणि सुंदर माहिती सोबत. तोपर्यंत आनंदात राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह राहा. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.